नमस्कार. मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार का, हा प्रश्न अनेक महिन्यांपासून चर्चेत होता. पण आता या चर्चेला एका नव्या वळणावर आणणारी वक्तव्य समोर आली आहेत. एकीकडे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी विलिनीकरणाचा विषय संपला असं स्पष्ट सांगितलं, तर दुसरीकडे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळे आता पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. 2 दिवसांपूर्वी शरद पवार यांनी आपल्या पक्षातील आमदार, खासदार आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक अत्यंत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत आगामी राजकीय रणनीती, राज्यातील भूमिका आणि विरोधी पक्ष म्हणून पक्ष कसा मजबूत करायचा यावर चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवार यांनी आपल्या नेत्यांना स्पष्ट संदेश दिला की आता राज्यात सक्षम विरोधी पक्ष म्हणून उभं राहणं हेच प्रमुख उद्दिष्ट असणार आहे. या बैठकीनंतर शशिकांत शिंदे यांनी माध्यमांसमोर येत मोठं विधान केलं. त्यांनी थेट सांगितलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा विषय आता संपलेला आहे. पण राजकारणात एखादा विषय संपल्याचं जाहीर झालं की त्याच विषयावर नवी चर्चा सुरू होते असं म्हटलं जातं. आणि तसंच काहीसं इथेही घडलं. कारण त्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यांनी थेट असं म्हटलं की विलिनीकरणासाठी सातत्याने प्रयत्न करणारी मंडळी अचानक हा विषय संपला म्हणत आहेत, हे आम्हालाही आश्चर्यकारक वाटतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं. विशेष म्हणजे या दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा ही काही नवीन नाही. अजित पवार जिवंत असताना देखील अनेकदा या चर्चांनी जोर धरला होता. पुणे आणि पिंपरी चिंचवड सारख्या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये दोन्ही गटांमध्ये समन्वय दिसून आला होता. काही ठिकाणी भाजप विरोधात एकत्र भूमिका घेतली जात असल्याचं चित्र होतं. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का अशी चर्चा रंगत होती. मात्र अचानक घडलेल्या अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यानंतर अनेक नेत्यांनी दावा केला की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजित पवार यांची शेवटची इच्छा होती. या विधानांमुळे पुन्हा एकदा विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला. पण त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने स्पष्ट भूमिका घेतली आणि विलिनीकरणाच्या चर्चा फेटाळून लावल्या. त्यामुळे हा विषय पुन्हा शांत झाला असं वाटत होतं. परंतु गेल्या आठवड्यात घडलेल्या एका भेटीने पुन्हा राजकीय वातावरण ढवळून आलं. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली. ही भेट नेमकी कशासाठी झाली, त्यात काही राजकीय चर्चा झाली का, यावर अनेक तर्कवितर्क लावले गेले. मात्र तटकरे यांनी ही भेट केवळ शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याची होती असं सांगत सर्व चर्चा फेटाळल्या. तरीसुद्धा राजकीय वर्तुळात संशय कायम राहिला. या काळात शरद पवार यांनीही एक सूचक वक्तव्य केलं. कोणत्या नेत्याकडून कसं काम करून घ्यायचं हे पक्ष नेतृत्व ठरवत असतं असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने लावायला सुरुवात केली. काहींना यात पडद्यामागील राजकीय हालचालींचा संकेत दिसला, तर काहींनी याला केवळ संघटनात्मक भूमिका म्हटलं. आता या सगळ्या घडामोडींमध्ये हसन मुश्रीफ यांच्या विधानाने नवाच ट्विस्ट दिला आहे. त्यांनी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याबाबत केलेल्या कौतुकाचाही उल्लेख केला. देश संकटात असताना मोदी काम करत आहेत आणि शरद पवारांनी त्यांच्या कार्याचं कौतुक केलं, हे महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले. पण त्याचवेळी त्यांनी विलिनीकरणाच्या चर्चेवर प्रश्न उपस्थित करत अचानक हा विषय कसा संपला असा सवाल केला. हसन मुश्रीफ यांच्या या वक्तव्यावर शशिकांत शिंदे यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली. त्यांनी अत्यंत मोजक्या पण सूचक शब्दात इशारा दिला. बात निकली है तो दूर तक जाएगी असं म्हणत त्यांनी हा विषय इथेच थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या वाक्यामुळे आता राजकीय वर्तुळात आणखीच चर्चा रंगल्या आहेत. कारण या वाक्यामागे नेमका कोणता संकेत दडला आहे? काही गोष्टी अजूनही सार्वजनिक झालेल्या नाहीत का, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. सध्या पाहता दोन्ही बाजूंनी अधिकृतरित्या विलिनीकरण नाकारलं जात असलं तरी पडद्यामागे वेगळ्याच हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय गलियाऱ्यात रंगू लागल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुका, बदलतं राजकीय समीकरण आणि राज्यातील सत्ता संघर्ष पाहता पुढच्या काही महिन्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. आता खरा प्रश्न असा आहे की खरंच विलिनीकरणाचा विषय संपला आहे का, की योग्य वेळ येण्याची वाट पाहिली जाते? शरद पवार गटाची आक्रमक भूमिका आणि दुसरीकडे मुश्रीफ यांची सूचक विधानं पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात अजून अनेक मोठे ट्विस्ट बाकी असल्याचं स्पष्ट दिसतंय. आणि यामुळेच आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत पुढच्या राजकीय चालीकडे.